25 किंवा 26 तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल, जे समाज निर्णय घेईल त्या मी समाजाच्या पाठीशी आहे। मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या छोट्या आमच्या ज्या सगळ्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील, बहुजन समाजातले, मी काय म्हणजे बौद्ध समाजातल्या किंवा 18 पगड जातीच्या जे विचारवंत असतील, जो काही निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्यांच्या पाठीशी राहणार आहे। एकीकडे आपण बघितलं ह्याच्यामध्ये मला एक दुसरं असं कळतं की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे, दुसरं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले आहेत। भूमाफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या वक्फ बोर्डच्या जमिनी आहेत त्यांना त्या ठिकाणी नगरपालिकेतून PTR त्या ठिकाणी त्यांना काढायचे। आणि मी जर आलो असतो, आपल्याला माहीत आहे, मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकिटाची, मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असतं। मी कुणाच्या दबावाला आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं आणि म्हणून त्यांना माहीत आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे, स्वाभिमानी आहे, कुणाच्याही दारात न जाणारा माणूस आहे। हे सुद्धा कारण या मागचं असू शकतं। ही अशी परिस्थिती आहे। कुणाला या नगरपालिकेच्या माध्यमातून राजेशाही बीड शहरामध्ये आणायची आहे, पण माझ्या बीड शहरातली जनता अत्यंत हुशार आहे, जाणकार आहे। ही राजेशाही नाही आहे बांधवांनो, या ठिकाणी लोकशाही चालते आहे आणि म्हणून ही राजेशाही आम्ही बीडच्या विशीच्या बाहेर आम्ही फेकल्याशिवाय राहणार नाही असं आपल्या वतीनं सांगतो। दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांनी ही निवडणूक आपली काय म्हणजे अस्तित्वाची केलेली आहे आणि म्हणून आता हे ऐकणार नाहीत, ही सर्व लोक माझ्या विरोधात जाणार आहे। म्हणून मला काल पोलीस प्रशासनाने नोटीस दिलेली आहे। त्याचं कारण काय की तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमचं मत व्यक्त करतायत, पुन्हा त्याच्यामध्ये तुम्ही धमक्या देत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मजेशीर आहे की तुमच्या ऑफिसला फार प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मला सांगा, माझ्या ऑफिसला आज गर्दी असते का? मी जेव्हा असतो त्या ठिकाणी 400-500 लोक मला भेटून जातात, सगळं आपण पण कधी येत आहेत, आपण बघताय। म्हणजे तुम्हालासुद्धा बोलायला वेळ नसते, अशी परिस्थिती कधी निर्माण होते आणि म्हणून ही चळवळ दडपण्यासाठी, पप्पू कागदेला दडपण्यासाठी ही मला मी नोटीस दाखवतो तुम्हाला। ही मला नोटीस दिलेली आहे। मला पोलीस अधीक्षकाला एवढं सांगायचं आहे, गोपनीयची जर माझी एवढी माहिती असेल तर या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतोय ही उघड माहिती आहे। क्लब, पत्त्याचे क्लब चालतात, मटका चालतो, गुटखा तुमच्याच सहाय्याने चालतो। याच्याकडे आपण कवच साहेब, SP साहेब आपण लक्ष द्या। माझी गोपनीय आणि मला तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मी अजित पवार, भैयासाहेब पंडित, विजयजी पंडित मी घाबरणारा माणूस नाही। मी अनेक चळवळी केल्या, अनेकदा जेलमध्ये गेलो आहे आणि म्हणून तुम्ही मला अशी माहिती मिळाली की ह्याचं काहीतरी काढून निवडणूक होऊस तर जेलमध्ये टाकायचं। मी आपल्या या नोटिसीला आणि आपल्या जे आपण माझ्यावर प्रेशर टाकतायत, मी तुम्हाला भीक घालत नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आज ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी घड्याळाचा प्रचार करायचा नाही, आम्ही एकमताने ठरवलेलं आहे, या ठिकाणी ठरवलं आहे आणि येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवू। आणि हे जे अजितदादा तुम्ही जी मला नोटीस दिलेली आहे, मी या नोटिसीला भीक घालत नाही। मी माझे जर कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून महार वतनच्या जमिनी आमच्या परत द्या, ही काय चूक आहे? आमच्या जमिनी आम्हाला परत दिल्या पाहिजे। बऱ्याच तुमच्या महार वतनचा जेव्हापासून निघाल्या तेव्हापासून ह्या पोस्ट सुटतच होत्या, ह्या 2 दिवसामध्ये अधिक पोस्ट गेल्या। अरे आमच्या जमिनी, महारवतनाच्या जमीन तुम्हाला खायला जमतात, आम्ही ते मागायच्या नाही। तुम्ही आमच्या फुकटच्या जमिनी घ्यायच्या, पोरासाठी घ्यायच्या, स्वतःसाठी घ्यायच्या, आम्हाला गोरगरीब समाजाला लुटायचं आणि त्या ठिकाणी तुमच्या मोठ्या बिल्डिंगी बांधायच्या त्याच्या नावाखाली। हे आम्ही चालू देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये आता मी उद्याच मोर्चा लावला असता, परंतु लोक म्हणले असते मला तिकीट नाही दिल्यामुळं हे आंदोलन करायला लागलं। परंतु येणाऱ्या काळामध्ये महारवतन जमीन असेल आणि भ्रष्टाचार असेल याच्यावर निश्चितपणे आम्ही लढाई करू आणि खऱ्या अर्थानं
ही निवडणूक जी आहे की या ठिकाणी बीड शहरामधला भ्रष्टाचार मुक्त झाला पाहिजे. आणि अनेक पक्षांनी जे कॅन्डिडेट्स आले तर आम्ही बघितलेत, अनेक पक्षांनी या ठिकाणी मोठ्या मोठ्या पक्षांनी आर्थिक व्यवहार केलेला आहे, अनेक पक्षांनी केलेला आहे. आणि त्यांना तिकीट, अरे कुणी ते पारवेबाईचे कधी तुम्ही बातमी ऐकली, ते कर्मचारी होते कुठं तहसीलला, अरे तिने भ्रष्टाचार केला, 2 वेळेस सस्पेंड झाली ती, 2 वेळेस सस्पेंड, 2 का 3 वेळेस सस्पेंड झाली, भ्रष्टाचार केला. 100 रुपये काय 500 रुपये काय त्याच्यामध्ये ती सस्पेंड झालेली आहे. तिनं कुठं एखादं सामाजिक काम केलेलं आहे मला दाखवा. कुठं कुणाला तुम्ही कुठल्या विद्यार्थ्याला मदत केलेली आहे, कुठल्या गरीब वस्तीमध्ये जाऊन तुम्ही कुठलं काम केलेलं आहे हे दाखवा मला. आणि म्हणून हे सर्व हे षडयंत्र रचण्याचं काम, हे आंबेडकर चळवळ दाबण्याचं काम ही इथली प्रस्थापित मंडळी करीत आहे. आणि आम्ही काही घाबरणारी लोक नाहीत. आम्ही सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी रस्त्यावरची चळवळ, गोरगरिबांची चळवळ, जो वंचित आहे, सगळ्यात खालचा घटक आहे, त्याच्यासाठी काम करणारे आम्ही सर्व लोक आहोत. आणि म्हणून आम्ही काय जेलमध्ये गेलो, कुठं गेलो, आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही घरी पण भाकरी खातो आणि जेलमध्ये बी जाऊन भाकरी खाणार आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आम्हाला काही वाटणार नाही. आणि निश्चितपणे मात्र आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. बोलत असताना सांगितलं मोठ्या वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आणली, तुमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी सोबत घेतलं आणि नंतर तुम्ही कुठंच जाऊ नये हे बांधून ठेवण्यासाठी सगळं केलं होतं. तुम्ही दुसरीकडे कुठेच जाऊ नये, अगोदर सोबत घ्यायच्या नंतर वेळेला नाकारायचं, म्हणजे तुम्ही कुठेच गेले नाही पाहिजे असं काय होतं तुम्हाला? असू शकतं, म्हणजे असू शकतं. मी तेच सांगितलं ना, माझा पूर्ण वापर केलेला आहे, माझ्या छबीचा पूर्ण वापर केलेला आहे. आणि त्या माध्यमातून त्यांनी खालचे जे कॅन्डिडेट्स आहेत, आज ते नगरसेवक रडत आहेत की आम्ही तुमच्यामुळं तिकीट घेतलं नाही तर आमचे काय संबंध नव्हता. ही म्हणजे वस्तुस्थिती. अनेक नगरसेवकांनी मला फोन केले. आपण एका उमेदवाराच्या संदर्भामध्ये थेट आक्षेप घेतलेला आहे की जातीय चेहरा म्हणून वापरला गेला, परंतु MIMचा उमेदवार देखील, माझं तेच मत आहे की MIMचं नाही MIMचं सुद्धा तोच प्रकार झालेला आहे. आज MIMचा सुद्धा तोच प्रकार झालेला आहे. MIMचा तर जो आहे ती आमची भगिनी, तिनं तर अक्षरशः तिला ठेवलेलं आहे. उमेदवारी दाखल करताना टिकली लावली जाते, काढली जाते. मी तेच म्हणतो, जो काही प्रकार चाललेला आहे, जो काही षडयंत्र चाललेलं आहे हे फार चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की या माध्यमातून SCच्या जागेवर त्यांचं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आपल्याला वेदना झाल्या तशा मुस्लिम समाजातून अशा काही वेदना समोर येत नाहीत? नाही, मला त्याबद्दल काही माहीत नाही. त्याच्यामध्ये आपले हो आहे ते त्यांनी मांडलेलं आहे, त्यांची भूमिका ते पुढील काळामध्ये मांडतील. ती सातत्यानं पंडितांवर आरोप लावला जातो, सामान्य कार्यकर्ते पुढे येऊ द्यायचे नाही, त्यांना जवळ घेऊन संपून टाकायचं, असं त्यांचा आरोप आहे. म्हणजे हे सगळं बीडमध्ये येऊन पुन्हा सुरू झालं असं वाटतं मला. त्यांनी काल काय केलं, उद्या काय करणार आहे ह्याचं माहीत नाही. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी SC समाजाला डावललेला आहे, हा प्रश्न तो आहे. त्यांची जी प्रवृत्ती आहे, माझा त्या प्रवृत्तीला विरोध आहे. व्यक्तिगत माझं आणि त्यांचं काय नाही, उलट मैत्री आहे. परंतु चुकीला माफी नाही. मी मला समजू शकतो, परंतु ज्या कार्यकर्त्याच्या ज्या समाजाच्या भावना आहेत, मी त्या भावना ह्या 3-4 दिवस मी पूर्ण जाणून घेऊन ह्या समाजाच्या भावना आहेत आणि मी ते आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. सांगितलं गेलं कुठलातरी डिझाईन बॉक्स संस्थेनं सर्वे केला अजित पवारांच्या, आणि त्या सर्वेमध्ये तुमची रेटिंग कमी आली. मला सांगा, पप्पू कागद्याचा सर्वे होऊ शकतो का? घराघरामध्ये माझं नाव आहे, महिल्यापासून विद्यार्थिनीपासून लहान मुलं असतील, युवक असतील, माझं प्रत्येक 18 पगडमध्ये जातीमध्ये नाव आहे. मी काम करतो, मी जात विचारित नाही. माझ्या ऑफिसला आपण बघतो मराठा समाजाचा माणूस येतो, मुस्लिम समाजाचा माणूस येतो, बंजारी समाजाचा माणूस येतो, ब्राह्मण समाजाचा माणूस येतो. 18 पगड आमच्या सगळं तर खालच्या जातीचे माणसं येतात. मी सर्व समाजाला 30 वर्षापासून मी नाही देतो आहे, त्यांची छोटी मोठी कामं करतो. हे माझा सर्वे आहे. आणि माझं कुणी सर्वे केलं आहे ना, येत्या 3 तारखेला 3 नंबरचा सर्वे दिसेल. आता व्यासपीठावर ज्या सगळ्या मंडळींनी घरावर काम करायचं नाही असं निश्चित निर्णय घेतलेला आहे,
याचे परिणाम गेवराईमध्ये सुद्धा नगरपालिका निवडणूक होते. जिल्ह्यामध्ये दिसतील. जिल्ह्यामध्ये परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि जिल्हाभरात येणाऱ्या निवडणुकीत राजांना गेवराईमध्ये त्याचे परिणाम दिसतील. तुमच्यासोबत जे झालं तेच अजिंक्य भैयासोबतही झालं. त्यांची काय भूमिका या सगळ्यात? माझी भूमिका अशी आहे की बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना मी उमेदवारी मागितली होती. आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठंतरी एक वैभव यावं, एक सांस्कृतिक वैभव उभं राहावं जे इतर शहरामध्ये आहे. ही भूमिका माझी स्वतःची होती. एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती. परंतु मला हे माहीत नव्हतं की चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्थापितांमध्ये. तो काही मला माहीत नव्हता. जेव्हा आम्ही या सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमागं निस्वार्थपणे उभं राहिलो, परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये, त्याला उमेदवारी आपण दिली तर ती आपल्या अंगलट येऊ शकते असा भविष्यातला ते विचार करत असतील, असं असू शकतं. म्हणून त्यांनी माझी उमेदवारी नाकारली असावी. आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून हे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव. या संदर्भात खासदार काय बोलले का? नाही, खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झालेलं नाही. आता यावर आपली पुढची भूमिका काय? यावर आता आमचे नेते ज्या पद्धतीनं पप्पूजी कागदे साहेबांनी आता जी भूमिका मांडलेली आहे, या आरक्षणाची संधी 40 वर्षानं बीड शहरामध्ये आली होती आणि 40 वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत, नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटतं. म्हणून त्यांनी असे उमेदवार दिलेत जे फक्त सह्या करण्यापुरते, अंगठे करण्यापुरते तिथं असतील. आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे, भ्रष्टाचार मुक्त होणार आहे. बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत ते सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहीत होतं. म्हणून आमच्या दोघांना तिथं टाळण्यात आलं. कागदे साहेबांनी सांगितलं की घड्याळीला मत नाही. कागदे साहेबांनी सांगितलं घड्याळीला मत नाही. तसं तुम्ही सांगणार का तुतारीला पण मत नाही? आमची यावर 25 ते 26 तारखेला पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि सर्व त्याच्यामध्ये समाजाच्या सर्व समावेशक शेड्यूल कास्ट जेही आमच्या सोबत येतील, ज्यांना वाटतं जे न्यायप्रिय लोक आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत, आम्ही त्या बैठकीमध्ये ठरवू आणि त्या दिवशी हा निर्णय होईल. आज निवडणुकीच्या रिंगणात जी वंचित आघाडी आहे, वंचितचे पदाधिकारी म्हणजे थेट निवडणूक रिंगणात असलेल्या आपल्यासोबत आहे, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? ते सांगतो. समाजाची भूमिका काय आहे की आता जे प्रस्थापित पक्षानं ज्या पद्धतीनं उमेदवार उभे केले आहेत, तरी उमेदवार नसून एक प्रकारे त्यांनी बाहुले उभे केलेले आहेत. आणि कागदे साहेबांसारखं नेतृत्व या ठिकाणी उभा राहत होतं तर त्यांनाही टाळण्याचं काम केलं. तर एक समाज म्हणून आम्ही त्यांच्यासोबत भक्कमपणे उभे आहोत. अध्यक्ष महोदय, वंचितचे आपण देखील उमेदवार देताना निष्ठावंत पक्षातल्या उमेदवारांना डावलून आपण ऐकत उमेदवार जात असं वाटतं. खरं तर तो उमेदवार हा पक्षाकडून आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळाला लाथ मारून त्यानं वंचितचा झेंडा स्वीकारला. ही खरी तर महत्वाची आणि आनंदाची बाब आहे. कागदे साहेब, एक प्रश्न आहे की ही जी भूमिका आता समाज घेत आहे, सगळा बहुजन समाज तुमच्यासोबत सगळे, तर समाजाची बैठक घेणार आहात असं तुमची भूमिका आहे आणि याच्यामध्ये तुम्ही प्रस्थापिताला आत्ता या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, प्रस्थापितांना संबोधण्याची भूमिका आहे, तर ही कायमस्वरूपी राहणार आहे का काही ठराविक कालावधी? सध्या तर 2 निवडणुका आहेत. त्या निवडणुकीमध्ये आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि नंतरच्या काळातही ही भूमिका पुन्हा अजून सर्वजण बसू, म्हणजे मोठ्या विधानसभा लोकसभा आता 5 वर्ष बाकी आहे. पण सध्या तरी आपण या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायत या निवडणुकीमध्ये ही भूमिका आमची जी अगोदर मांडलेली आहे ती भूमिका कायम राहील.
ते असं म्हणले की बाबा माझी जी आरती आहे त्याचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावर मी निवडणूक लढणार, बाकी प्रथमचे चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही, असं तुमचा काय त्यांच्याशी बोलणं झालं का? एक आणि जानकी साहेबांचा माझा असा प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज शरद पवार पक्षाने जी उमेदवारी दिली ते 40-45 वर्षापासून बीड नगरपालिकाचे नगरसेवक आहे, मग ते विकासाचे काम करणारे आणि सर्व समाजाचे नेतृत्व करणारे उमेदवार नाहीत का? बोलू का? मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो की त्यांनी काही चिन्हाचं, मी अगोदरच म्हटलं आहे चिन्हाचं, परंतु ते गैरसमज पसरवतात. म्हणजे का नाही तर ते निवडणुकीत चिन्ह दाखवतात. मी अगोदरच सांगितलं आठवले साहेबाला विचारून की मी घड्याळ चिन्हावर उभा टाकण्यामध्ये तयार होतो, आणि ते असं गैरसमज पसरवतात आपल्या म्हणजे या माध्यमातून की त्याने चिन्ह घ्यायला नकार दिला. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी चिन्ह घ्यायला तयार होतो, मला आठवले साहेबांनी परवानगी दिलेली होती, हे सगळ्याला माहीत आहे, म्हणजे त्यांनासुद्धा माहीत आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर एखाद्या मुलीला वड मारेंना निवड केली तुम्हाला डावलून, तुम्ही मी 100% त्यांच्यासोबत असतो. तुम्हाला डावलून दिली असती तर? हो, मला डावलून दिली असती तरी दिली असते. चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला, बबन वडमारे असतील, अजिंक्य असतील किंवा कुणीही असेल, इथं बसलेले अजय सरोदे असतील, कुणीही असेल, आम्ही प्रामाणिकपणे मी त्याला मदत केली असती, तन मन धनात, म्हणजे सगळ्या बाबतीतून, त्याच्यात काही आहे. आणि मी आजची प्रेस मला उमेदवारी डावल्यामुळं नाही घेत, लक्षात घ्या, हे समाजाला डावल्यामुळं मी ही प्रेस घेतो, आणि हे समाजाच्या ज्या भावना आहेत ह्या समाजाच्या भावना मी आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवतो. राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पार्टी ही घटनाविरोधी भूमिका घेते अनेक वेळा, घटनेचा अवमान होतो, तर त्यावेळेला तुम्ही ही प्रस्थापितांच्या विरोधात घेतलेली भूमिका ही भाजपच्या फायद्याची ठरणार आहे का? ऐकून घ्या, ज्या ज्या वेळेस संविधानाला धक्का लावण्याची भाषा केली त्या वेळेस मी रोडवर उतरून त्याचा मी निषेध केलेला आहे. आमचा जरी मित्रपक्ष असेल आणि चुकत जर असेल तर त्याची चूक दाखवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे आणि दाखवलेली आहे. मी प्रत्येक वेळेस आंदोलनं सत्तेच्या विरोधात केलेली आहे. मी सत्तेमध्ये असून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो आहे. मी त्यांच्या विरोधात ज्या ज्या ठिकाणी ते चुकलेत त्या ठिकाणी मी आंदोलनं केलेली आहेत आणि करत राहणार. पण तुमच्या या आजच्या भूमिकेमुळे त्यांना ताकद मिळू नये ना, अशी भूमिका मी तुम्हाला सांगितलं शेखरजी अगोदरच की जे समाज भूमिका घेईल मी त्या भूमिकेशी पाठीची आहे. मी माझी भूमिका नाही आहे, मी समाजाच्या बाजूने आहे. अध्यक्षजी, आज जसं आपण सर्वजण एकत्र आला, ज्या दिवशी एसटीचं आरक्षण जाहीर झालं त्या दिवशी जर बसून असा काही निर्णय घेतला असता तर चित्र काही वेगळं दिसलं असतं का? बरोबर आहे, परंतु आता कसं आहे, आम्ही जिथं जे बसलेलो आहेत, आता अजिंक्य भैया वेगळ्या पक्षाचं नेतृत्व करतो, मी वेगळ्या पक्षाचं करतो, अजय वेगळ्या, आणि जशी माझी भावना आहे म्हणजे मी जसं आलो रेसमध्ये ते पण आलेले आहेत, त्यांची पण इच्छा आहे. इथं बसलेले सगळ्यांची इच्छा आहे की पालिकेचा अध्यक्ष होता आणि सगळ्याला अधिकार आहे तो, आणि आपापल्या पद्धतीनं सर्वजण प्रयत्न करत होते आणि त्यामुळं एकत्र येण्याचं नाहीत. अजिंक्यला मिळालं असतं तर एखाद्या पक्षाकडून तर त्याला सहकार्याची भावना माझी असते, त्याच्यात काही दुमत नाही. आमचं अंडरस्टँडिंग गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सोबत काम करतो, एकूण एकाला मदत करतो, एकाच्या आम्ही सर्व सुखादुखात आहे. आम्ही जरी वेगळ्या असलो तरी आम्ही एकत्र आहोत. आम्ही सगळं काय, तुम्हाला तर माहिती आहे आंबेडकर जयंती आम्ही साजरा करतो, आम्ही सगळेजण मिळून करतो ना. आम्ही प्रत्येक वर्ष सोबत आहेत, प्रत्येक दिवस आम्ही सोबत आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही आत्तापर्यंत तरी. नाही, वादच नाही, चित्र काही वेगळं दिसलं असतं का? मी तुम्हाला सांगितलं ना, आता सगळ्याची इच्छा आहे आणि त्यांची इच्छा साहजिक आहे. सर, त्याच्यामध्ये एक तुम्हाला आवर्जून एक सांगतो, आज समाजाचे शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील समाज घटक म्हणून जे आम्ही आज एकत्रित आहोत, त्याच्यामध्ये होळकर सर तुमच्या एक प्रश्नाचं उत्तर असं, चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली असती तर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या ताकदीनिशी त्याच्या पाठीमागे उभं राहिला असतो. आणि आपल्या वतीने मी आपल्या एक निषेध नोंदवतो की पप्पू कागदे यांना जी पोलीस प्रशासनाने जी नोटीस दिली, भले अजितदादा पवार इथले पालकमंत्री असले काय आणि मुख्यमंत्री असले काय, आंबेडकरी समाजाला नोटीस काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही. पप्पू कागदेच काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिसीचा आम्ही जाहीर निषेध
नोंदवणार आहोत. धन्यवाद. नोटिसा काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही. पप्पू कागदेच काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत. धन्यवाद. नोटिसा काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही. पप्पू कागदेच काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत. धन्यवाद. नोटिसा काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही. पप्पू कागदेच काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत. धन्यवाद. नोटिसा काय गोळ्या घालायचा प्रयत्न केले तरी आम्ही दबणार नाही. पप्पू कागदेच काय चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्याला असल्या नोटिसाला आम्ही भीक न घालता रस्त्यावर येऊन या नोटिसीचा आम्ही जाहीर निषेध नोंदवणार आहोत. धन्यवाद.